नमस्कार. गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये या महिन्याला आपण मन या विषयावरचं विवेचन जाणून घेतोय. कालच्या भागामध्ये आपण मन कशाला म्हटलंय आणि ते नेमकं कुठल्या कुठल्या गुणांनी युक्त आहे, ते चांगलं आहे की वाईट याविषयी काही भाग चर्चा केली. आजच्या भागात हे मन नेमकं काय करतं आणि मोह कसा निर्माण होतो हे जाणून घेऊया. तर पंच ज्ञानेंद्रियांकडून सुख देणाऱ्या गोष्टी माणसाला सतत हव्या असतात. त्यासाठीची इच्छा, कामना सतत जागी असते आणि त्या जर नाही मिळाल्या तर मन क्रोधित होतं आणि जर मिळाल्या तर त्या अजून मिळाव्यात असा लोभ मनाला वाटायला लागतो आणि त्यातूनच मोह निर्माण होतो. मनात इच्छा म्हणजे कामना निर्माण होणं हे रजोगुणाचं कार्य आहे आणि मोह निर्माण होणं हे तमोगुणाचं काम आहे. 3ऱ्या अध्यायाचा 40वा श्लोक असा आहे, इंद्रियाणि मनोबुद्धिर रस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम. या मोहाने जेव्हा मन बुद्धी आच्छादली जाते तेव्हा विवेक दृष्टी काम करत नाही आणि अगदी समोर असणारं सुद्धा दिसत नाही. आणि अशी मोहाने आच्छादलेलं मन आणि बुद्धी असली की अशा व्यक्तीनं काहीही केलं तरीही त्याला मूळ रूप दिसतच नाही. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः असं 11व्या श्लोकाच्या 49व्या श्लोकात म्हटलंय. एखाद्या कर्त्याला कर्तव्य अकर्तव्य सार असार हे समजतं. कुठल्या कर्माचा काय परिणाम होतो हेही तो जाणतो. पण अशा विद्वानालाही मन विषयांकडे घेऊन जातं. अगदी त्यानं कितीही प्रयत्न केला तरीही. 2ऱ्या अध्यायाचा 60वा श्लोक हेच सांगतोय, यततो ह्यपि कौन्तेय. प्रयत्न जरी केला तरीही यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभम मनः. गीताईमध्ये विनोबाजी किती सहजपणे सांगतायत, करीत असता यत्न ज्ञात्याच्याही मनासही नेती खेचून वेगाने इंद्रिये दांडगी इचिके. एखादा कोणी या इंद्रियांवर संयम ठेवायचा प्रयत्न अगदी निकराने करत असतो, पण त्याचं मन मात्र त्याला ठकवत असतं. आणि याला भगवद्गीता काय म्हणते बघा, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. 3ऱ्या अध्यायाचा 6वा श्लोक. वर करणी इंद्रिय निग्रह आचरणाऱ्या माणसाचं मन सतत त्या इंद्रिय सुखाचाच विचार करत राहतं असं अनेकदा होतं. आता एक छोटंसं व्यवहारातलं उदाहरण बघू. आपला डाएट करायचा दिवस असतो आणि पोट रिकामं असताना, भूक लागलेली असताना गरमागरम बटाटे वडा तळल्याचा वास आपल्या नाकात शिरतो. वडा आपल्याला खावासा वाटतो. मनाचं काम लगेच चालू होतं. एखादा वडा खाऊन काय मोठं होणार आहे, खावाच का? दुसरं काय बरं खाता येईल? काहीच उपलब्ध नाहीये. आता भूक तर लागली आहे, मग एक वडा खाल्लात आणि मग दिवसभर काही नाही खाल्लं तर काय चालेल की? मनाचं काम फक्त आणि फक्त त्या वड्याच्या विचारातच गुरफटून जातं. प्रत्यक्ष आपण काहीच खाल्लं नाही, पण तरीही मन मात्र फक्त त्याचा विचार करतंय. आणि अशा मनासाठी, असं मन ज्याचं आहे अशा माणसासाठी इथे भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात सांगितलंय, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. त्याच्या वागण्याला दांभिकपणा म्हटलंय. 2ऱ्या अध्यायाचा 62 आणि 63वा श्लोक याच विषयावर आहे. तो असा आहे, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्ते शुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. एखाद्या विषयात मन असं गुंतून राहिल्यानं आणि सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहिल्यानं आपोआपच त्या गोष्टीची आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीपासून पुढे लोभ आणि क्रोध निर्माण होतात. एखाद्याने जर विवेकानं जाणून बुजून कर्म केलं तर कर्माची आसक्ती संपून जाईल आणि ही आसक्ती संपवण्याची शक्ती कर्मात नाहीये
तर ती विवेकात आहे. आणि हाच विवेक, सारासार विचार करण्याची बुद्धी मोहाने आच्छादली जाते. मनाची आणि बुद्धीची स्थिरता या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत आणि त्या दोन्हीची स्वतंत्र फळं आहेत, स्वतंत्र परिणाम आहेत. दुसऱ्या अध्यायात केलेल्या स्थितप्रज्ञाच्या विवेचनात याचा उल्लेख येतो. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी सांगितली आहे की सर्व विषय वासनांचा त्याग तर साधलाच आहे, पण तो केल्यावर मन त्याचा विचार करत नाहीये, तर मन संतुष्ट आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. दुसऱ्या अध्यायाचा 55वा श्लोक. मनाच्या स्थिरतेपेक्षा बुद्धीची स्थिरता जास्त महत्वाची आणि ती मन संतुष्ट असतानाच प्राप्त होऊ शकते. स्वामी रामसुखदास यावरच्या विवेचनात असं म्हणतात की मनाच्या स्थैर्यानं लौकिक सिद्धी प्राप्त होतात. व्यवहारात स्थिर आणि संतुलित राहता येण्यासाठी ते फार उपयोगी पडतं, पण बुद्धीचं स्थैर्य हे त्याच्याही वर चढे, कारण त्यांनी पारमार्थिक सिद्धी प्राप्त होतात. मन काय काय करू शकतं हे आपण जाणून घेतलं. आता या चंचल, उच्छृंखल, अनावर, चिवट, हट्टी अशा मनाला काबूत कसं ठेवायचं, नेमकं काय करायचं आणि याविषयी श्रीमद भगवद्गीता आपल्याला काय सांगते हे जाणून घेऊया उद्याच्या भागात. आजचा भाग इथे थांबूया. श्री कृष्णार्पणमस्तु.